मी अमित शहा यांना पाहिलं आणि ते गाडीमध्ये थरथर कापत होते. विद्यार्थी आंदोलन इकडे चालू होतं, एकीकडे विद्यार्थी नारे देत होते आणि दुसरीकडे भारताचे गृहमंत्री जे स्वतःला अत्यंत धाडसी आहे असं दाखवत असतात, ते मात्र थरथर कापत होते. आणि ह्या गृहमंत्र्यांना इतकंही धाडस नाही, ते इतके घाबरतात की ते संसदेमध्ये सुद्धा त्या दिवशीपासून येत नाही आहेत. ते आजसुद्धा संसदेमध्ये आलेले नाही आहेत, कारण ते घाबरत आहेत आणि ते घाबरत आहेत तोंड दाखवायला की कोणत्या तोंडाने मी समोर येऊ आणि सांगू की होय माझ्या मंत्रालयाद्वारे असं सांगण्यात आलं आणि विद्यार्थ्यांवर जो आहे तो गोळीबार केला गेला. हे शब्द आहेत राहुल गांधी यांचे. आज संसदेमध्ये राहुल गांधी ज्या पद्धतीने बोलले, त्यांनी डायरेक्ट गृहमंत्र्यांनाच टार्गेट केलं आहे. आणि का नाही करायचं? ज्या पद्धतीने आंदोलकांना चिरडलं गेलं, ज्या पद्धतीने त्यांचं रक्त सांडलं, ज्या पद्धतीने मारझोड झाली, AK-47 वापरल्या गेल्या, पॅलेट गन्स वापरल्या गेल्या, या सगळ्या प्रकारासाठी कारणीभूत असतं ते म्हणजे गृहमंत्रालय. आणि त्यामुळे गृहमंत्रालय कोण सांभाळतंय? अमित शहा. आणि म्हणून राहुल गांधी बघा काय म्हणतायत. होम मिनिस्टर ऑफ दिस कंट्री, आपल्या देशाचे गृहमंत्री, does not have the courage, यांना धाडस नाही आहे, करेज नाही इथे थांबण्याचं, इथे बसण्याचं. does not have the courage to come and sit here. Sir, please. त्यांना धाडस नसल्यामुळे ते इथे येऊन बसू शकत नाही आहेत. आज एक प्रश्न है, I saw the home आदि minister. मंत्री बैठे हैं जिनका आता बघा काय म्हणतात राहुल गांधी. I saw the home minister, sir. मी होम मिनिस्टर यांना बघितलं. Sir, I saw the carcade, 30 cars. 30 गाड्या होत्या. Minister sitting inside the car. होम मिनिस्टर आत बसले होते, Looking, शेक करत होते, थरथर कापत होते. shaking. What is this, sir? हा, तर अशा पद्धतीने ज्या होम मिनिस्टरांनी या विद्यार्थ्यांवर गोळीबार करण्याचे आदेश दिलेले असतील, कारण की तुम्ही आता जर का बातम्या बघत असाल तर हे आता स्पष्टपणे क्लिअर झालेलं आहे की होय बंदुकीचा वापर केला आहे, AK-47चा वापर केलेला आहे बिहारमध्ये आणि दिल्लीमध्ये. पॅलेट गन्स म्हणजे छर्र्याच्या बंदुका, म्हणजे एकदा जर का तुम्ही मारलं तर असे 100पेक्षा जास्त छोटे छोटे छर्रे, काचेचे किंवा प्लास्टिकचे, इतक्या वेगाने समोर येतात की ते बॉडीतून आरपार जातात, काही अवयवांना डॅमेज होऊ शकतं. आणि अशाच पद्धतीने एक विद्यार्थी जो ॲडमिट आहे, ज्याचा डोळा डॅमेज झालेला आहे, 90% डोळा डॅमेज झालेला आहे. एक विद्यार्थिनी आहे, तिचा पूर्ण कान डॅमेज झालेला आहे. आणि अजून काही विद्यार्थी असतील की जे अजूनही समोर आलेले नाही आहेत. आणि या सगळ्या गोष्टीला कारणीभूत असणारे आपले गृहमंत्री जे आहेत ते म्हणूनच संसदेत येत नाही आहेत. एकीकडे भाजपचं IT सेल हे सांगायला लागलेलं आहे की म्हणे अँटी पेपर लीक बिल येतं आहे, पेपर लीक थांबवण्यासाठी बिल येतं आहे, तर ते विरोधी पक्ष पास होऊ देत नाही आहे म्हणे. अरे अँटी पेपर लीक बिल येतं आहे तर मग मोदी आणि अमित शहा ॲब्सेंट का आहेत? त्यांना नको आहे का? त्यांना नाही का असं सही द्यायची आहे त्या अँटी पेपर लीक बिलावर? हे दोघंही जण संसदेमध्ये हजर नाही आहेत. आणि विरोधक तर म्हणत आहे की हे बिल पासच झालं पाहिजे, उलट अजून कडक त्याच्यामध्ये काही गोष्टी अंतर्भूत करा. पण सगळ्यात पहिले परवाच्या दिवशी 20 तारखेला ज्या विद्यार्थ्यांवर अमानुषपणे लाठीचार्ज झाला, बघवत नाही आहे, भारतीय मन हळहळलं, अनेक लोक रडले, फार वाईट वाटलं, जगामध्ये संदेश गेला. आणि या सगळ्याला कारणीभूत असलेले गृहमंत्री यांनी पहिल्यांदा या संसदेमध्ये येऊन माफी मागावी अशी मागणी राहुल गांधी यांनी केली. आणि म्हणून ते म्हणाले की हे गृहमंत्री का येत नाहीत. बघा पुढे काय म्हणतात राहुल गांधी. Why is the home minister not here today? होम मिनिस्टर इथे का नाही आहेत? The home minister is not here today because he's Karan? not here today because he is scared. कारण ते घाबरले आहेत. डायरेक्ट संसदेत म्हणतात कारण ते घाबरलेले आहेत. He is the home minister, sir. सगळा गोंधळ चाललेला आहे बघा, बोलू पण दिलं जात नाही. देखिए आज होम मंत्रालय
वाले पे अर्थातच घाबरलेले नाही. अरे इतके जर का होम मिनिस्टर एवढेच याची असते, त्यांचा जिगर एवढा मोठा असता, त्यांची खरंच 56 इंचाची छाती असती, तर संसदेत आले असते, संसदेत येऊन खरं काय ते सांगितलं असतं. कुठे गेलेले आहेत, पगार कशाचा घेतात, देशामध्ये एवढं मोठं विद्यार्थ्यांचं आंदोलन झालं, एवढ्या मोठ्या कारवाया तुमच्या पोलिसांनी केल्यात, त्याची जबाबदारी घ्यायला या समोर. का घाबरताय तुमचा पण राजीनामा मागतील हे लोक? मागत तर आहेच अर्थातच. अख्ख्या मंत्रिमंडळाचा राजीनामा मागितला जातोय. ज्या पद्धतीने पोलिसांना शिव्या दिल्या आहेत लोकांनी, सगळ्या पोलिसांना नाही पण ज्या पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केला त्यांच्याबद्दल काय म्हणावं? कोणी तुम्हाला आदेश दिलेत? बातम्या येत आहेत आता की येस त्यांना जे आहे ते लेखी आदेश होते, अर्थात त्याच्यावरच्या पोलिसांचे, पण वरच्या पोलिसांनाही आदेश वरून येत असतो. नाहीतर ज्या आंदोलनाला परमिशन मिळालेली आहे ते निशस्त्र असलेले आंदोलक, ज्यांच्या हातामध्ये काडीसुद्धा नाही आहे, जे शांततेत आपले नारे देत आहेत, पेपर लीक थांबावं म्हणत आहे, त्या 20 लोकांना श्रद्धांजली देत आहेत, गाणे म्हणत आहेत, नारे देत आहेत, देशभक्तीचे गाणे म्हणत आहेत, अशा निशस्त्र असलेल्या निष्पाप जीवावर धपाधप धपाधप लाठी हल्ला केला कसाही. हे कसं काय आपण सहन करून घेऊ शकतो? अरे असं होत नाही जगामध्ये. एका सुद्धा माणसाला असं केलं जात असेल ना तरीसुद्धा त्या डायरेक्ट मंत्र्याचा राजीनामा होतो. तुम्ही अमेरिकेमध्ये, जपानमध्ये, जर्मनीमधल्या केसेस बघितल्या असेल. पोलिसांनी काही कारण नसताना जर असं मारलं ना, डायरेक्ट गृहमंत्रालयाला चिठ्ठी द्यावी लागते, गृहमंत्रालयाला पाय उतरवावं लागतं. कधी कधी असं नाही केलं, चुकीचं जरी घडलं तरी आमच्या पॉलिसीज चुकल्या म्हणून लोक राजीनामा देतात. आणि हे काय चाललेलं आहे? असं कसं सहन करून घ्यायचं की हजारो लोकांना एवढं लागलं, अमानुषपणे मारहाण झाली आणि सहन करून घ्यायचं? गृहमंत्र्यांनी येऊन एक शब्दही बोलायचा नाही की अरे हो चुकलं वगैरे. हे सहन करून घेणार नाही. आणि मी तर म्हणते राहुल गांधी खरोखर दिवसेंदिवस मी जसं जसं त्यांचं ऐकते मला असं वाटतं की येस, पर्याय जर आपल्याला बघायचा असेल तर यांच्याकडे आपण बघितलं पाहिजे. आणि काहीच डाऊट नाही आहे की त्यांचं चुकलं तर त्यांनासुद्धा आपण बोलू. राहुल गांधी यांचं जेव्हा जेव्हा चुकेल तेव्हा तेव्हा आपण बोलत राहूया. केरळमध्ये त्यांचं सरकार आहे, कर्नाटकमध्ये त्यांचं सरकार आहे, त्यांचं जर काही चुकत असेल तर आपण बोलूया, कारण बोललंच पाहिजे. केरळमध्ये चाललेलं आहे विद्यार्थ्यांचं एक आंदोलन चाललं आहे, कुठल्या तरी एका कॉलेजची फीज वाढलेली आहे म्हणून. आणि ते आंदोलन जे आहे ते हे फी वाढीचा निर्णय हा नवीन गव्हर्नमेंट म्हणजे काँग्रेसचं गव्हर्नमेंट आल्याच्या नंतर झालेला नाही, हे मला नवीन बातम्यांवरून कळलं आहे. त्याच्या आधीचं गव्हर्नमेंट असतानाच ती निर्णय झालेला आहे. पण तरीही मी तर म्हणते की तुम्ही आहात ना तिथे, तुम्ही द्या त्यांना फीमध्ये सवलत द्या, त्या आधीचा नियम बदलवून टाका आणि आदर्श दाखवा, जेणेकरून खरोखर लोकांना असं वाटेल की येस आपण पर्याय यांच्याकडे बघू. खरं तर आता खूप लोकांना होप तर आहेच, पण जे आहे ते दिवसेंदिवस तुम्ही ज्या राज्यामध्ये तुमची सरकार आहे ते राज्य तर आहे पुढेच आहे. केरळ आपल्याला माहिती आहे पुढे आहे, कर्नाटक पुढे आहे, तेलंगणामध्ये एका मुलीसाठीसुद्धा शाळा सुरू ठेवलेली आहे त्यांनी. त्यामुळे काल तुम्ही हेही पाहिलं असेल की काल प्रियंका गांधीचं संसदेमधलं भाषण ते सुद्धा फार जबरदस्त झालेलं आहे. आणि आज राहुल गांधी यांनी डायरेक्ट अमित शहांवर जे आहे ते निशाणा साधलेला आहे. तर या सगळ्याबद्दलच्या ज्या आहे तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. थांबते. थँक्यू सो मच.